रामेश्वरम नंतर आम्ही कन्याकुमारी डेस्टिनेशनला जाणार आहोत। ही गाडी आहे, आमची ट्रेन लागलेली आहे रामेश्वरम टू कन्याकुमारी। ही बघा 22,622 हा गाडी नंबर आहे। तुम्ही बघू शकता ही गाडी लागलेली आहे आणि आम्हाला स्लीपरची तिकीट मी काढलेली आहे। S5 मध्ये आम्ही आलेलो आहोत। ॲक्च्युली गाडी आत्ता जस्ट आलेली आहे, पण गाडी अजून स्टार्ट नाही झाली आहे, पूर्ण काळोख आहे, तर आम्ही आता ॲडजस्टमेंट करतोय। गाईज अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी ट्रेन आमची सुटलेली आहे आणि इथे आम्ही प्रत्येकाने प्रत्येकाच्या जागा घेतलेल्या आहेत। मी ऑलवेज वरती असते, मी आणि साक्षी वरतीच असते। सो मी आता वरती आले, सगळ्यांना सेटअप करून दिलेला आहे आणि आता मी गुड नाईट, शुभरात्री, उद्या भेटू आपण सकाळी मॉर्निंगला। कन्याकुमारीला उतरलेला आहोत, तुम्ही बघू शकता जस्ट उतरलं, राईट टाईम आहे गाडी, 4-5 तास उतरलो आहे। मॉर्निंग गाईज, आता आम्हाला रूम भेटलेली आहे कन्याकुमारीला। तिथे टेम्पल आहे आणि सी व्ह्यू वगैरे सगळं आहे, तर तिथेच आम्ही रूम जवळच घेतलेला आहे। तर आता आम्ही सी व्ह्यू बघायला आलेलो आहोत। सो उद्या सकाळी पण जाणार आहोत, पण आत्ता पण थोडं बघून येतो जरा। सो तुम्हाला दाखवते मी काय आहे ते। आम्ही आता सनराईज बघायला आलो आहे, तुम्ही बघू शकता हा व्ह्यू आहे। आता थोड्याच वेळात मस्तपैकी सनराईज होणार आहे। सनराईज व्ह्यू बघण्यासाठी खूप सारे लोक आलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे सगळा पूर्ण मोठा क्राऊड भरलेला आहे, तुम्ही बघू शकता सगळे वेट करतायत कधी येईल म्हणून। बघू शकता कसला व्ह्यू आलेला आहे, सगळेजण बघण्यासाठी आले होते। सो आता आम्ही रूमवरती जाणार, फ्रेश होणार आणि मग टेम्पलला निघणार आहोत। गाईस आम्ही आता मस्तपैकी रेडी होऊन चाललेलो आहोत आता मंदिरामध्ये। आता जेवढी मंदिरं आहेत ते एवढी मंदिरे आम्ही करणार आहोत, कारण की ड्रेस वेअर केलेला आहे ट्रेडिशनल। सो त्याच्यानंतर आम्ही बीचेस जाणार आहोत। सो आता तुम्ही बघू शकता आम्ही कसं लुक आहे, सो कमेंट करून नक्की सांगा। ब्लॉग कंटिन्यू करा, बीचेसला बघण्यासाठी खूप साऱ्या व्ह्यूज भेटणार आहेत तुम्हाला या ब्लॉगमध्ये। मेन गेट आहे, आम्ही चाललो आहे। हे जी देवी आहे ती अम्मन टेम्पल म्हणून आहे, आम्ही इथे एंट्री केलेली आहे। आता गेट आहे हा, आम्ही आता दर्शनाला चाललो आहे। फोन अलाउड नाही आहे। दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला ब्रेकफास्ट नव्हतं केलं, त्यामुळे खूप भूक लागली, त्यामुळे जेवायला आलं। जे रामेश्वरममध्ये जे आम्ही जेवायला होतो ना तिकडे त्याच हॉटेलमध्ये त्यांची ब्रांच आहे इकडे। सो मस्त पंजाबी ढाबा भेटलेला आहे आणि आम्ही थाळी मागवलेली आहे एक नंबर असं। तो गाईस आम्ही आता चाललो आहे स्टॅच्यू बघायला। आत्ताच लंच करून कपडे चेंज केले, वन पीस घातले तुम्ही बघू शकता, आणि आता आम्ही स्टॅच्यू बघायला चाललो आहे। टाईम आहे 4पर्यंत, म्हणून आम्ही एवढं उन्हाचं ऊन पण लागतं त्यामुळे कॅप पण घातली। मी आता स्टॅच्यूच्या इथे चाललेलो आहोत, पर पर्सन 100 रुपीज तिकीट आहे। सो आता आम्ही एंट्री करतोय, तुम्ही बघू शकता इथे 7:45 AM ते 5 PM पर्यंत आहे। आम्ही आता चाललेलो आहोत, तुम्ही बघू शकता इथे लाईन आहेत। आता इथे आम्ही लाईन करून जाणार आहोत मस्तपैकी। तिथे तिकीट अजून काढली नाही आहे, तिकीट काढतोय आता आम्ही। इथे विवेकानंद मेमोरियल्समध्ये आलेलो आहोत, तिथे दर्शन घेण्यासाठी 100 रुपीजची पर पर्सन तिकीट आहे बोटीने, आणि प्लस इथे दर्शन घेण्यासाठी वेगळं तिकीट आहे 30 रुपये पर पर्सन। सो आता इथे चप्पल काढण्यासाठी परत अमाऊंट घेणार आहे, काहीतरी 10-20 रुपये आहे, फ्री आहे, आय डोंट नो, बघूया आता। सो आता आम्ही इथे चप्पल काढतोय। तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही इथे मेमोरियल विवेकानंद स्टॅच्यूच्या इथे आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर एकदम सुंदर आणि व्ह्यू पण खूप सुंदर दिसतोय। आम्ही आता मस्तपैकी आम्ही जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो, आणि माझी फॅमिली ऑल सगळी इकडे बसलेली आहे, मस्त निवांत बसलेली आहे। तुम्ही बघू शकता चिलमध्ये हवा पण इतकी सुंदर येते, आणि तुम्ही नक्की इथे विजिट करा, स्वर्ग शब्द आहे मला।
बघू शकता इथे पण फिरण्यासाठी सगळे टुरिस्ट आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मॉर्निंग गाईज, आता आमची जी ट्रिप आहे कन्याकुमारीची इथेच एंड होते आणि आता नेक्स्ट स्टॉपला जाणार आहोत. ॲक्च्युली आमची ट्रेन होती 3:45ची, आम्ही समजत होतो, पण अचानक मेसेज आला, मला माहिती नव्हतं. त्यामुळे मेसेज बघितला, आम्ही 2 डेजसाठी रूम बुक केली होती, पण मेसेज बघितल्यामुळे आमची ट्रेन आत्ता 2:15ची आहे. सो आता आम्ही बॅग पॅक करून खाली चाललो आहे आणि फिरायला जाणार. त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत येऊन मग आमची ट्रेन आहे 2:15ची. सो आता कन्याकुमारीला बाय. गाईस, तुम्ही बघू शकता मॉर्निंगचा व्ह्यू तिकडचा सी फेसचा. ओ भाई साहब, काय नजारा आहे. आता 1000 वर्ष जुनं मंदिर आहे, हे शिव मंदिर आहे. तिथे आम्ही एंट्री करतोय, तिथे आम्ही दर्शन घेतोय कन्याकुमारीमध्ये. आम्ही लोकल सवारी करतोय. सो आता बघूया, आता जाऊया, दर्शन घेऊया. तिथे खूप सुंदर मंदिर आहे, मस्त मंदिर आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर, खूप सुंदर मंदिर आहे. मेन गेटलाच मस्तपैकी शिव पार्वती हे आहे, किती मस्त प्रतिमा आहे तिथे. हा 3rd प्लेसला आलेलो आहोत. श्री राम मंदिर आहे हे, तुम्ही बघू शकता. ते 4था पार्ट जो आहे तो मंदिराचा, तो साईबाबाचं देऊळ आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर मंदिर आहे. आता आम्ही दर्शन करायला चाललो आहे. आतमध्ये फोन अलाउड नाही आहेत. बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता, खूप छान आहे आणि आज जास्त ऊन पण नाही आहे. आता आम्ही 5व्या ठिकाणी आलेलो, 5व्या मंदिराचे, ते सुचित्र टेम्पल. त्या जागेचं एरियाचं नाव आहे, टेम्पल म्हणतात. पण हे जे देव आहे ते ब्रह्मा विष्णू महेश यांचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त मंदिर आहे ते. आता आतमध्ये जे ब्रह्मा विष्णू महेश मंदिर आहे ते पूर्ण पुरातन काळातलं आहे. तुम्ही बघू शकता, सगळं जुन्या काळातलं आहे. मी आता हे 6वं ठिकाण आहे, भारत माता टेम्पल आहे. तुम्ही बघू शकता, खूप इतकं सुंदर बनवलेलं आहे, तुम्ही शब्द नाहीत. हे बघा किती सुंदर मूर्ती आहे. सो गाईस, तुम्ही बघू शकता किती सुंदर ऑसम आहे, काय प्रतिमा आहे इथे. शिवची बघा किती प्रतिमा, मग शंकर भगवानची प्रतिमा किती सुरेख आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही नक्की इथे विजिट करा. एंट्री फी 30 रुपये आहे. तन्नो काल भैरवा प्रचोदयात्. ओम काल कालाय विद्महे काल अतिथाय धीमहि तन्नो. आजचं ठिकाण राहिलेलं आहे आमचं तिरुपतीचं मंदिर आहे हे. तुम्ही बघू शकता किती हे मस्त सुंदर रेखीव मंदिर केलेलं आहे. व्ह्यू पण खूप सुंदर आहे. अशा प्रकारे आमचा मस्तपैकी प्रवास झालेला आहे कन्याकुमारीचा. आणि कन्याकुमारीमध्ये मस्तपैकी हे अण्णा होते, तुम्ही बघू शकता. अण्णा यहाँ पे हाय, चलो फिर बाय, फिर मिलेंगे. थैंक यू सो मच, आपने बहुत हमारा हेल्प किया है, सच में बहुत अच्छा है. आता कन्याकुमारी नंतर आम्ही नेक्स्ट स्टॉप तिरुवनंतपुरमला चाललेलो आहोत. आमची ही गाडी आहे कन्याकुमारी टू कटरा वैष्णोदेवी गाडी आहे. 16317 गाडी नंबर आहे आणि आमचा कोच नंबर, मी स्लीपरची जास्त वेळ नाही, 1